जय भीम, जय शिवराय. तर बांधवांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या माता भगिनींनासुद्धा मी समजून सांगत आहे आणि माझ्या बांधवांनासुद्धा. जर का एका ताईला मी बघत आहे, मी त्यांचे व्हिडिओ सुरुवातपासून बघत आहे, त्यांच्या व्हिडिओमध्ये कुठंही काही चुकीचं नाही, पण माहिती नाही की तुमचं आणि त्यांचं काय 36चा आकडा आहे. पण दोन शब्द मी बोलू इच्छित आहे. त्यांना माणसंच नाही पण बायासुद्धा त्यांना वाईट कमेंट करतात. तर मला असं म्हणायचं आहे की त्यांना त्यांचा स्वतःचा जगण्याचा अधिकार त्यांना आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि मला असं म्हणायचं आहे की त्यांचं चुकीचं कुठंच मला बी काही दिसत नाही. त्याकरिता आपण जे हे चुकीच्या कमेंटी करता हे तुमची चुकी आहे. असं कोणीही चांगल्या व्यक्तीला, कोणीही माणूस असो किंवा बाई असो, टार्गेट करू नका. जे नालायक धंदे करत असतील त्यांना तुम्ही टार्गेट करा ना. किती कशा एकदम नग्न वस्त्र बाया अशा याच्यावरती डान्स करताय, नाचताय, कुदताय, त्यांना तर तुम्ही लाईक शेअर करणार, बरोबर. आणि जी महिला आपल्या पतीला सोडून आपल्या मुलांना घेऊन स्वतः कष्ट करत आहे, खात आहे, राहत आहे, तिच्याबद्दल तर तुम्हाला तपलीक व्हायला लागली. हे चुकीचं आहे बांधवांनो. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल त्यांचे माझे काहीच रिलेशन नाही, पण एक माझ्या बहिणीच्या नात्याने मी ही मला असं म्हणायचं आहे की उलटं अशा लेडीजला आपण सपोर्ट केला पाहिजे. आपण भारतात राहतो, संविधानाच्या अनुसार आपण ज्या स्त्रीला पती नसेल किंवा कोणी परिवार नसेल तर त्यांना सपोर्ट करायचा, हे आमच्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, बरोबर. आणि तुम्ही हे चुकीचे कमेंट करता, हे मात्र मला खूप चुकीचं वाटते. बस मी एवढंच बोलू इच्छित आहे. नाहीतर तुम्ही म्हणसाल की त्यांचे तुमचे काय, माझं आणि त्या ताईचं काहीच रिलेशन नाही. पण मला जिथं चुकीचं वाटलंय तिथं मी हे दोन शब्द बोललेली आहे. ज्याही बांधवांना किंवा बहिणींना माझा राग आला असेल तर मला माफ करा, पण हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. तुम्ही कुणाला बिना फालतूच्या कमेंटी करू शकत नाही. असं जर